लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यक्षपदी नाना आव्हाड यांची सर्वानुमते निवड. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या सातपूर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नाना आव्हाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यंदाची जयंती विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सातपूर शहरातील समाजभूषण परशुराम साठे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जयंतीनिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक विषयांवरील व्याख्याने, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, गरजू कुटुंबांना धान्य वाटप, अन्नदान तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. बैठकीत सर्वानुमते नाना आव्हाड यांची निवड करण्यात आली. यावेळी अंबादास अहिरे, प्रकाश साळवे, महेश गडदे, कमलेश पवार, रोहन कांबळे, समाधान पवार, रोहित बकुरे, भूषण साळवे, सिद्धू थोरात, आशिष भालेराव, साहिल पगारे, ऋषिकेश गायकवाड, उमेश जाधव, सुमित जाधव, आशिष राजगिरे, आशू अहिरे, मोनू अहिरे, आदित्य अहिरे, साहिल अहिरे, युवराज अहिरे, साई साठे, श्रेयश अहिरे, राजू वाघ, रोशन जोगदंड, अभिषेक खरात, सम्राट बागडे, प्रेम जगताप यांच्यासह संपूर्ण सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते, समाज बांधव या बैठकीसाठी उपस्थित होते. आव्हाड यांच्या जयंती अध्यक्षपदाची निवड झाल्याबद्दल सर्व सातपूर शहरातून त्यांचे स्वागत होत असलं तरी जयंतीला आणखीन महत्त्व प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती सध्या तरी मिळत आहे. सालाबादाप्रमाणे लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती याही वर्षी मोठ्या थाटामाटात, जल्लोषात आणि सामाजिक प्रबोधन आणि तरुणाईला साजेसा असा कार्यक्रम घेऊन आमचे सर्वांचे लाडके नेते, नेतृत्व आदरणीय परशुरामजी साठे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी सातपूर शहराची जयंती महोत्सवासंदर्भातली मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली. या मीटिंगच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे परिचित आमच्या सातपूर शहरातील युवा नेतृत्व आदरणीय नाना पहिलवान आव्हाड यांची सर्वानुमते या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव 2026च्या अध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. एक जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे. या निमित्तानं मी आदरणीय परशुरामजी साठे साहेबांना विनंती करतो की त्यांनी नवनियुक्त नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय नाना पहिलवान यांच्या ठिकाणी सत्कार करायचा आहे. ही जयंती साजरी होत असते. अतिशय प्रकांड पंडित, साहित्यिक आणि सर्वसामान्य जनतेचे दुःख मांडणारा या ठिकाणी लेखक म्हणून आदरणीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कीर्ती जगभर आहे. पण अशा कीर्तिवंत माणसाच्या जयंतीच्या निमित्तानं सातपूर शहरातील सर्व तरुणाई या ठिकाणी, सर्व समाज बांधव, सर्व जाती धर्म, सर्व पक्ष, सर्व गट तट सर्व एकत्र येऊन ही जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे. आणि या जयंतीच्या निमित्तानं मी नवनिर्वाचित अध्यक्षांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सर्व तरुणाईला या ठिकाणी संदेश देईल की सामाजिक सलोखा राखून या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आपण सोबत घेऊया. आणि भारतीय संविधान असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील, स्वराज्य असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन या ठिकाणी आपल्याला हातात हात घेऊन ही जयंती या सातपूर शहरामध्ये ऐतिहासिक आणि खऱ्या अर्थानं प्रबोधनात्मक सामाजिक सलोख्याची कशी होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावं. आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी. आज या ठिकाणी 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती सातपूर शहराच्या वतीनं दर सालाप्रमाणे जयंती अध्यक्षाची निवड आपण करत असतो. यावर्षीही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने जी जयंती साजरी आपण सातपूर शहरात करतो, ती करत असताना या ठिकाणी एखाद्या युवा नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. त्या हेतूने या ठिकाणी युवा नेते नानाभाऊ आव्हाड असतील, त्यांची सर्वांमध्ये अध्यक्षपदी निवड झाली. मी प्रथमतः त्यांचं सर्व समाज बांधवांच्या वतीनं व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती सातपूर शहराच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. ही जयंती खूप मोठ्या प्रमाणात चांगली व शिस्तीत झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. या ठिकाणी सर्वांनी आज या ठिकाणी उपस्थित झाले, मी सर्वांचे आभार मानतो. 2026 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सातपूर शहर सर्व समाज बांधवांनी सर्वांमध्ये अध्यक्ष देऊन जो माझा मान सन्मान केला, सर्व समाजाचा मी आभारी आहे. जयंती नेहमीच होत असते, पण याही वर्षी थोडीशी आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करू.
स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.